देव सर्व ठिकाणी उपलब्ध राहू शकत नाही, म्हणून तो आपल्या दूतांना मदतीसाठी पाठवत असतो. हे विधान सत्य आहे याची प्रचिती देणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर संभाजीराजे आर पाटील. अविश्रांत रुग्णसेवेतून आरोग्य नायकाची ख्याती प्राप्त झालेल्या डॉक्टर साहेबांची जीवनगाथा प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. पारोळा तालुक्याच्या देवगाव मधील एका सामान्य शेतकरी कुटुंबात डॉक्टर संभाजीराजे पाटील यांचा जन्म झाला. घरातील आर्थिक परिस्थिती ही बेताचीच होती. गावात प्राथमिक शिक्षण घेत असताना हा मुलगा असामान्य आहे याची प्रचिती त्यांच्या पालकांना आली. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता आणि मृदू स्वभावाने ते सर्वांचेच प्रिय होते. आपला 1ली ते 10वी पर्यंतचा वर्गातील प्रथम क्रमांक त्यांनी कधीही ढळू दिला नाही. 10वी नंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी अंबळनेरच्या प्रताप कॉलेजला प्रवेश घेतला. पुढे त्यांनी अगदी श्रावण बाळाप्रमाणे वैद्यकीय अधिकारी बनण्याची आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेतला. रुरल मेडिकल कॉलेज प्रवरानगर लोणी येथून MBBS तर श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयातून DFP आणि ACPM मेडिकल कॉलेज धुळे येथून DGO पूर्ण करून त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेला सुरुवात केली. वैद्यकीय अधिकारी म्हणून पाचोरा, भडगाव, मेहुणबारे व पारोळा येथील ग्रामीण रुग्णालय व कुटीर रुग्णालयात सेवा देत असतानाच त्यांची वंचित, कष्टकरी आणि गरजू जनतेशी नाळ जोडली गेली आणि ते जनतेचे आधारवड बनले. मात्र जनसेवेची ओढ त्यांना काही स्वस्त बसू देईना. यासाठी त्यांनी आपल्या सौभाग्यवती डॉक्टर क्रांती पाटील यांच्या साथीनं पारोळा येथे श्री साई हॉस्पिटलची सुरुवात करून आपल्या जन्मभूमीतील रुग्णांना हक्काचं आरोग्य केंद्र दिलं. डॉक्टर संभाजीराजे पाटील यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये अगदी माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचं एक पुण्यकार्य सुरू केलं. अगदी माफक दरात प्रभावी उपचार, काटेकोर देखरेख आणि नितांत प्रेमाची भावना ही त्यांच्या हॉस्पिटलची ओळख बनली. श्री साई हॉस्पिटल म्हणजे यशस्वी उपचाराची खात्री हे ब्रीद बनलं. त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये अनेकांना मोफत उपचार दिले. संपूर्ण जिल्ह्यात त्यांच्या हॉस्पिटलची कीर्ती पसरल्यावर त्यांनी आपले भाचे, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर महेश S पवार यांनाही समवेत रुजू करून घेतलं. तालुक्याचे गाव असून सुद्धा आपत्कालीन स्थितीत रक्तासाठी वणवण भटकावे लागत असल्याचं त्यांच्या निदर्शनास येताच डॉक्टर संभाजीराजेंनी पारोळा शहरातील पहिली रक्तपेढी स्थापन करून लोकांची फरफट थांबवली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वसलेल्या पारोळा शहरातील अपघातांचे वाढते प्रमाण पाहता श्री साई हॉस्पिटल येथे स्वतंत्र अत्याधुनिक अपघात विभाग सुरू करून त्यांनी आपत्कालीन स्थितीत हजारो मोफत शस्त्रक्रिया आणि उपचार करून अनेकांचे प्राण वाचवले आणि अपघातग्रस्त रुग्णांना शासकीय योजनेचा लाभही मिळवून दिला. या हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 वर्षांपासून निरंतर वैद्यकीय सेवा सुरू असून आजपर्यंत जवळपास 1.25 लाख रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. डॉक्टर संभाजीराजे यांचा असेल आधार तर कुणीही राहणार नाही निराधार असे स्थान त्यांनी लोकांच्या हृदयात निर्माण केलं. आपल्या सामाजिक कार्याला अधिक हातांची गरज आहे याची जाणीव झाल्यावर त्यांनी आपल्या आई वडिलांच्या संस्काराचा वारसा आणि सेवा, सद्भाव व समृद्धी या तत्वांना अंगीकारून डॉक्टर संभाजीराजे पाटील फाउंडेशनची स्थापना केली. उल्लेखनीय सामाजिक कार्यामुळे हे फाउंडेशन जिल्ह्यात अग्रगण्य आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर 500 पेक्षा अधिक नेत्र तपासणी शिबिरे राबवून 4000 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून 12,000 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी केली. कोविड काळात महात्मा ज्योतिबा फुले योजना राबवणारे श्री साई हॉस्पिटल हे एकमेव होते. फाउंडेशन मार्फत हॉस्पिटलने 1,500 पेक्षा अधिक मोफत प्रसूती केल्यात. संभाजीराजे यांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे ते आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या लोकांचे प्राण वाचवून त्यांना जीवन जगण्याचा नवा दृष्टिकोन प्रदान करतात. आजवर त्यांनी 250 तरुणांना जीवनदान दिलंय. वैद्यकीय सेवेसह इतर क्षेत्रातही कार्य करण्यात फाउंडेशन अगदी अग्रेसर असतं. आजवर 1100 पेक्षा अधिक वृक्षांचं रोपण आणि संगोपन, करंजी बुद्रुक ढगफुटीत नुकसानग्रस्त शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला वर्षभर मोफत वैद्यकीय सेवा देऊन संसार उपयोगी साहित्याचे वितरण, शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन, लंपी जनजागृती व्हॅन तयार करून गावोगावी जनजागृती अभियान राबवलं. पारोळा येथील प्रसिद्ध
श्री बालाजी मंदिर यात्रोत्सवातील लाखो भाविकांसाठी मोफत ॲम्ब्युलन्स सेवा यासह दरवर्षी चोरवड येथील श्री दत्तप्रभूंच्या यात्रेसाठी 5 दिवस 24 तास मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात येते. पीक विमा मदत केंद्रामार्फत 1,500 शेतकऱ्यांना पीक विमा काढून देण्यास मदत अशी अनेक कार्य फाउंडेशननी केली आहेत. समाजकारणाला राजकारणाची जोड नसेल तर प्रत्येक सामाजिक कार्यात मर्यादा येतातच. रुग्ण आणि डॉक्टर या पलीकडे त्यांनी लोकांशी आपुलकीचे, विश्वासाचे आणि भक्कम आधाराचे नाते जोडले आणि यामुळे लोक निर्भीडपणे आपल्या अडीअडचणी त्यांच्यासमोर मांडू लागले. स्वार्थी नेतृत्व बदलून आता परिवर्तन घडले पाहिजे हे लोकांचे विचार सतत त्यांच्या कानावर पडू लागले. आणि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर हाती सत्ता असणं गरजेचं आहे हे ओळखून डॉक्टर संभाजीराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. पक्षप्रवेश करताच त्यांनी आपल्या कामांना अधिक गती दिली. जन आशीर्वाद यात्रेअंतर्गत प्रत्येक गाव प्रत्येक घर हे अभियान राबवून पारोळा, भडगाव आणि एरंडोल मधील गावे, वाड्या वस्त्या, तांडे ही ठिकाणे त्यांनी अक्षरशः पिंजून काढली. या अभियानात 65,300 भेटी घेणारे आपले डॉक्टर साहेब हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय प्रतिनिधी असतील हे सांगताना अभिमान वाटतो. डॉक्टर संभाजीराजेंनी कबड्डी, क्रिकेट, बैलगाडी शर्यतीसारख्या मैदानी आणि पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिलं. तयारी परीक्षेची कार्यक्रमाअंतर्गत तज्ञांकरवी पालक आणि पाल्यांना मार्गदर्शन दिलं. मतदारसंघातील खानदेशच्या पाणी प्रश्नासाठी थेट नारपार प्रकल्पाच्या दऱ्याखोऱ्यात अभ्यास दौरा करून शासनाकडे पाठपुरावा केला. मतदारसंघातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औद्योगिक वसाहतींच्या निर्मितीसाठी पाठपुरावा सुरू केला. महाराष्ट्रातील पोलीस पाटलांच्या वेतन वाढीसाठी यशस्वी पाठपुरावा केला. राजपूत समाजाच्या आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलं असून या महामंडळाच्या स्थापनेला मान्यता सुद्धा मिळाली. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार यात्रा या उपक्रमाअंतर्गत डिजिटल व्हॅन तयार करून खानदेशातील गावागावात बाबासाहेबांची भाषणे, त्यांच्या विचारांच्या चित्रफिती दाखवल्या, ज्याला अनेक शाळा, संस्थानं आणि महाविद्यालयांतर्फे उदंड प्रतिसाद मिळाला. उत्तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख पाहिला तर यात खानदेश, विशेषतः एरंडोल, भडगाव आणि पारोळा हे मतदारसंघ आजही अतिशय मागासलेले आहेत. वर्षानुवर्षे सत्ता भोगणाऱ्या येथील लोकप्रतिनिधींनी विकासाच्या नावाखाली मतदारसंघ भकास करून ठेवला. येथील प्रत्येक नागरिकाला परिवर्तनाची आस आहे. या नागरिकांना हवी आहे माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा, महिलांना सक्षमीकरणाचे व्यासपीठ, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण, तरुणांना रोजगाराची संधी, शेतकऱ्यांना हमीभाव, आधुनिक शेतीसाठी साधने, गावकऱ्यांना पायाभूत सुविधा आणि त्यांच्या या सर्व गरजांची पूर्तता करणारे उच्च शिक्षित, संवेदनशील, निस्वार्थी नेतृत्व असणारे डॉक्टर संभाजीराजे आर पाटीलच परिवर्तनाचा नवा चेहरा म्हणून सर्वार्थाने योग्य आहेत. कारण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठीचा त्यांनी योजलेला आराखडा हा मतदारसंघात कायापालट करणारा ठरेल, ज्यात प्रामुख्याने मतदारसंघात MIDCची स्थापना करून रोजगार आणि व्यापार वाढवणे, त्याचबरोबर स्थानिक लघुउद्योगांना चालना देऊन नवउद्योजकांना वाव देणे, राजकीय अनास्थेचा बळी ठरलेला बंद अवस्थेतील वसंत सहकारी साखर कारखाना पुनरुज्जीवित करून परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी समृद्ध करणार, सर्व कर्मचारी वर्गाला न्याय देणार, शेतकरी वर्गाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन प्रयोगशील व मूल्यवर्धित शेती करण्यास प्रोत्साहन देणे, तज्ञांचे मार्गदर्शन व शिबिरे आयोजित करून निर्यातक्षम दर्जाचे उत्पन्न घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, शेळीपालन, कुक्कुटपालन, शिशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेती उत्पादने प्रक्रिया आणि पॅकेजिंग यासारख्या जोडधंद्यांची माहिती व सहकार्य देऊन प्रोत्साहित करून शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेत वाढ करणे, विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देऊन रोजगाराभिमुख शिक्षण देणे, एकाच छताखाली सर्व शाखा तसेच स्पर्धा परीक्षा IAS, MPSC, UPSC, पोलीस भरती, सैनिक भरती, तलाठी भरती, वन विभाग भरती, SSC-GD भरती, शासकीय तसेच निमशासकीय भरती, खासगी क्षेत्रातील भरती, याचबरोबर मुलाखतीची पूर्वतयारी व व्यक्तिमत्व विकास केंद्र तसेच इतर उपयुक्त मार्गदर्शन करण्यासाठी एज्युकेशन हब उभारणं. शिक्षण हा परिवर्तनाचा पाया आहे आणि यासाठी वंचित घटकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार. तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा होतील यासाठी प्रयत्नशील राहणे, तरुणांना उद्योगशील तसेच स्वावलंबी बनवण्यावर भर देणे, वाढती व्यसनाधीनता नष्ट करणे,
सर्व गरजू सर्वसामान्य रुग्णांना सर्वोत्कृष्ट आरोग्य सेवा देणे व आधुनिक वैद्यकीय सुविधा आणून खर्चिक उपचार अगदी अल्प दरात उपलब्ध करून देणे. एरंडोल पारोळा मतदारसंघ हा मोतीबिंदू मुक्त मतदारसंघ करणे. प्रत्येक गावात अभ्यासिका तसेच परिपूर्ण वाचनालय उभारणे. प्रत्येक गावात आधुनिक व्यायामशाळा आणि मैदानी सराव सुविधा उपलब्ध करून भरती मार्गदर्शन करणे. महिला बचत गटासाठी विशेष सरकारी योजना राबवणे. गुणवत्ता व उत्पादन क्षमता वाढवून योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देऊन प्रत्येक गावात ग्रामसंघाची स्थापना करणे. ग्रामसंघ आणि प्रभाग संघाच्या कामकाजासाठी स्वतंत्र हक्काचे कार्यालय उभारणे. महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवणे. मतदारसंघातील पद्मालय, श्री क्षेत्र नागेश्वर यासारखं पुरातन धार्मिक क्षेत्र, ऐतिहासिक वारसा, किल्ले यांचं संवर्धन करून पर्यटन क्षेत्रास चालना देणे. मतदारसंघातील पूल, बंधारे, रस्ते यांचा सातत्याने आढावा घेत त्यांची गुणवत्ता आणि दुरुस्ती यावर लक्ष ठेवणे. मतदारसंघातील अपंग बांधवांना विशेष सरकारी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे तसेच त्यांना आत्मनिर्भर होण्यास सहकार्य करणे. शहर तसेच ग्रामीण भाग इंटरनेट सुविधेने जोडणे. शाळा, सरकारी कार्यालय, ग्रामपंचायत अद्ययावत करून ग्रामीण भागात इंटरनेट वापराचे प्रशिक्षण देणे. मतदारसंघात पूरस्थिती, अतिवृष्टी, अपघात, दुर्घटना यासारख्या आपत्कालीन मदतीसाठी आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षण देणे. रक्षक टीम उभारणे. सातत्याने पाठपुरावा करून मंजूर झालेल्या नारपार योजनेचा पाठपुरावा करून योजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील राहणे. असा आजच्या काळात मतदारसंघाला अत्यावश्यक असलेला हा आराखडा डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिक्षेपात आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा आराखडा प्रत्यक्षात राबवण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आणि खंबीर साथ डॉक्टर संभाजीराजे पाटील यांच्या पाठीशी उभी करणे म्हणजे मतदारसंघाच्या परिवर्तनाच्या चळवळीत मोलाचे योगदान देणे आहे. चला तर मग एक होऊया, डॉक्टर संभाजीराजेंना साथ देऊया, मतदारसंघात परिवर्तन घडूया. आता परिवर्तन घडणार, कारण आपण यावेळी डॉक्टर संभाजीराजेंनाच निवडून देणार.